नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीची जी ॲप्लिकेशन करायची सुरुवात कधी होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते काय काय लागणार आहे तर त्याची अपडेट आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्याला TRTI पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती असेल तर त्यासाठी आपल्याला जर ॲप्लिकेशन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला मिलिटरी भरतीसाठी 10th पास आउट आपल्याला असायला पाहिजे आणि त्यानंतर जर TRTI मधून पोलीस भरतीसाठी आपण ॲप्लिकेशन करणार असाल तर आपल्याला कमीत कमी 12th पास आउट असायला पाहिजे। तर मित्रांनो, भरती कधी येणार आहे तर भरती पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे अशी आपल्याला त्या ठिकाणी जी अपडेट आहे तर ती मिळालेली आहे। तर बघूया आता आपण पुढच्या महिन्याला पहिल्या आठवड्यात जी TRTI भरतीची ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू होणार की नाही तर ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे। जर आपल्याला TRTI पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन करायचे असेल तर आपल्याला जे बेसिक डॉक्युमेंट असतात 12th पास आउट नंतर आपल्याला जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो आपल्याला 3 वर्षाचा लागणार आहे। जरी नसेल तरी आपल्याला त्या ठिकाणी जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो आताच काढायला त्या ठिकाणी आपण अप्लाय करायला पाहिजे। त्यानंतर जे आपले बेसिक डॉक्युमेंट आहे, आधार कार्ड असेल, 10वी 12वीचे मार्कशीट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा नॅशनॅलिटी डोमिसाईल, तर अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित तयार करून एक सेट ठेवायला पाहिजे। त्यानंतर आपल्याला जर ॲप्लिकेशन करताना काही पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर आपल्याला पासपोर्ट साईज फोटोसुद्धा अपलोड करायला लागणार आहे आणि सिग्नेचर वगैरे त्या ठिकाणी लागणार आहे। आणि आपला जो व्हॅलिड ईमेल ID असतं तर मोबाईलमध्ये जो ईमेल ID असेल रनिंगमध्ये तर तोच ईमेल ID आपल्याला ॲप्लिकेशन करताना आपल्याला सबमिट करायला लागणार आहे। तर त्यामुळे आपली जी ॲप्लिकेशन करायची प्रोसेस आहे तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी नीट आपले ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला करायला त्या ठिकाणी जी डॉक्युमेंट आहे तर ती डॉक्युमेंट लिस्ट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे। तर फॉर्म येण्याच्या अगोदरच आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण रेडी करून ठेवायला पाहिजे। तर अशा प्रकारे जी अपडेट होती तर ती अपडेट आपल्याला समजली असेल तर आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।